आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु वाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर शहरात एक नाव गेले अनेक वर्षे निश्चितपणे चर्चेत आहे, ते म्हणजे माजी महापौर दिलीप मगदूम. 3 वेळा सलग हॅट्रिक करत विविध प्रभागातून निवडून आलेले दिलीप मगदूम यांचा वारसा त्यांच्या पत्नी दीपा मगदूम आणि 2 मुलं सुयोग आणि दिग्विजय मगदूम हे चालवत आहेत. आता दीपा मगदूम प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. अनेक वर्षे म्हणजे 1990 पासून मगदूम कुटुंब समाजकारणाने राजकारणात आहे. दिलीप मगदूम परिवहन समितीचे चेअरमन झाले. त्यांनी अच्छे काम चांगलं करून KMTचं चांगलं काम केलं. त्यानंतर महापौर झाले. महापौर असताना महापौर आपल्या दारी हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला. म्हणजे ज्यांची कामं असतात त्यांनी आपल्या घरी येण्याऐवजी स्वतःच त्यांच्या दारात जाऊन काही कामं आहात का विचारून त्यांची समस्या, त्यातल्या अडचणी सोडवणं हा वेगळा उपक्रम दिलीप मगदूम यांनी सुरू केला आणि त्यांचाच वारसा त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी हे चालवत आहेत. रोज सकाळी त्यांची दोन्ही मुलं अनेकांच्या दारात जातात. काही काम असेल तर विचारून ते काम तातडीनं निपटारा व्हावा यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे एक अतिशय चांगला संपर्क मगदूम कुटुंबाचा आहे. गेले अनेक वर्षे समाजकारणात असल्यामुळं अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. प्रभागाच्या विकासात मगदूम कुटुंबांचा जो वाटा आहे तो निश्चितपणे प्रचंड आहे. सहज उपलब्धता आहे त्यांची ख्याती आहे. प्रभागातील रस्ते, गटर्स, हॉल, विरंगुळा केंद्र, अंतर्गत रस्ते, सभागृह, ओपन जिम अशी सगळी कामं गेले अनेक वर्षात मगदूम कुटुंबानं केलेली आहेत. तरुण मंडळाचा पाठिंबा आहे. तरुण मंडळांची कार्यकर्त्यांची फौज सध्या या मगदूम कुटुंबासोबत आहे. दीपा मगदूम यांच्यासोबत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, दिलीप मगदूम यांनी जेव्हा लोकप्रतिनिधी तेव्हा जे नगरात ते उपनगरात हे अतिशय चांगली संकल्पना त्यांनी राबवली. ज्या सुविधा शहरात मिळतात त्या सगळ्या सुविधा उपनगरात मिळाल्याच पाहिजेत यासाठी त्यांनी धडपड केली, पाठपुरावा केला, प्रयत्न केले आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करून दाखवलं. कारण अनेक रस्ते त्यांनी या प्रभागात करून दाखवल्यात. कोट्यावधी रुपयेचा निधी या माध्यमातून त्यांनी खर्चही केला. KMTची सेवा उपनगरात नव्हती ती त्यांनी करून दिली. काही रस्ते व्यवस्थित नव्हते ते करून घेतले. कनेक्टिव्हिटी शहर ते उपनगर ही जी कनेक्टिव्हिटी होती ही त्यांनी वाढवलेली आहे. एका ओढ्यात, रंकाळाजवळच्या ओढ्याला संरक्षक भिंत त्यांनी बांधलं, त्यामुळे घरात अनेकांच्या पाणी जात ते बंद झालेलं आहे. देवकर पानंदमध्ये हीच अवस्था होती. तिथेही त्यांनी चॅनेलच्या माध्यमातून पाणी वळवल्यामुळं घरात पाणी जायचं बंद झालं. तपोवन महोत्सवाच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना त्यांनी मदत केलेली आहे. याशिवाय काही विरंगुळा केंद्र म्हणजे पांडुरंग नगरीतला हॉल असू दे, जुनी मोरे कॉलनीतला सभागृह असू दे, मधुबन कॉलनीतला सभागृह असू दे किंवा महिलांसाठी ओपन जिम, अनेक ठिकाणी त्यांनी अशी चांगली कामं केली. श्रीकृष्ण कॉलनी, देवकर पानंद इथं पावसाचा जो काय अडचण होती पावसाळ्यात ती त्यांनी दूर केली चॅलेंजच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाचं, संभाजीनगर बस स्थानक आज जे चकाचक दिसते, अतिशय चांगली इमारत तयार झाली. या इमारतीच्या साठी पाठपुरावा मगदूम यांनी सातत्याने केला. त्यामुळं आता हे संभाजीनगर बस स्थानक उभे राहिले. एक अभ्यासू, आक्रमक, सभागृहात आवाज असणारा नगरसेवक म्हणून दिलीप मगदूम यांची ख्याती होती. तीच ख्याती दीपा मगदूम यांनीही कायम ओळख करून दिली. कारण विजयनगरात पाणी येत नव्हतं अशा तक्रारी होत्या आणि दीपा मगदूम नगरसेविका झाल्यानंतर थेट त्यांनी पाण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकलं आणि तिथला विजयनगरातला पाणीपुरवठा व्यवस्थित झाला. म्हणजे आक्रमकपणे काम करून घेण्याची स्टाईल दीपा मगदूम यांची पण आहे. काँग्रेसची अनेक वर्षे हे कुटुंब एकनिष्ठ आहे. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्यांनी या प्रभागात करून आणले आहेत. निकम पार्कमध्ये स्वखर्चाने रस्ता करून दिला. अनेक ठिकाणी घंटागाडी सुरू केली. म्हणजे उपनगरासाठी धडपडणारं हे कुटुंब आहे. दीपा मगदूम आता काँग्रेसच्या वतीनं या
निवडणुकीत उतरणार आहेत. सोयब मखदूम आणि दिग्विजय मखदूम हे सातत्याने एक कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगला संपर्क त्यांचा आहे. चांगली कामं प्रभागात व्हावीत हे व्हिजन त्यांच्याकडे आहे. त्यासाठीच गेले अनेक वर्षे हे कुटुंब राबताना आपल्याला दिसते. त्यामुळं काँग्रेसच्या वतीने एक वजनदार नाव म्हणून आता दीपा मखदूम यांचं नाव पुढे आलेलं आहे. प्रभागात अनेक वर्षी केलेली कामं हेच त्यांच्या प्रचाराचं मुख्य भांडवल आहे. याच पद्धतीनं अजून आणखी काही उमेदवारांचा परिचय आपल्याला हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.